रवींद्र धंगेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी या पत्रात केली। धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजितदादांनाही हे पत्र पाठवलं। जमिनीच्या व्यवहारांमधील गैरप्रकाराबाबत या पत्रात आरोप करण्यात आले। दरम्यान धंगेकर 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणं आंदोलन करणार आहेत। जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत हे आंदोलन करणार अशी माहिती धंगेकरांनी ट्विटमधून दिली आहे। जैन बोर्डिंगच्या जमिनीची पाहणी केली तेव्हा मोहोळ बिल्डरचे पार्टनर होते। मोदींना लिहिलेल्या पत्रात काय आहे ते आपण पाहतोय। मोहोळ केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ट्रस्टच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली। लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले तिन्ही कंपन्यांचे मालक मोहोळांचे निकटवर्तीय। श्री गोखले कन्स्ट्रक्शनना 230 कोटींना संबंधित जमीन विकत घेतली। जैन हॉस्टेलच्या ट्रस्टींनी महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज केला। धर्मादाय आयुक्तांनी नियमबाह्य पद्धतीने पब्लिक ट्रस्टची जागा विकण्यास परवानगी दिली। धर्मादाय आयुक्तांकडे परवानगी मागायला गेली असता काही गोष्टी लपवण्यात आल्या, असे या पत्रात लिहिले आहे।